नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. कारण की आपला तर जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो या दिवशी आपल्या अकाउंटवर तिथे जमा होणार आहे. आता याची जी तारीख आहे ना, ही जवळ-जवळ कन्फर्म झालेली आहे, असं तुम्ही समजू शकता. कारण की आता तुम्ही बघा, मागील जो हप्ता आहे ना, तो हप्ता आपल्याला 10 ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याला भेटलेला आहे. आता त्यानुसारच आपण जी तारीख आहे ना, ती तुम्हाला इथे कन्फर्म सांगणार आहे, की या दिवशी तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट समजून घ्या. हा जो हप्ता आहे, हा हप्ता सर्वांना इथे भेटणार नाही. याच्यामध्ये सुद्धा काही अटी इथे सांगण्यात आलेल्या आहेत. त्या अटीसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि के-वाय-सी बद्दल सुद्धा मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, जून महिना जो आहे ना, हा आता संपलेला आहे. आजची तारीख आहे 1 जुलै आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणीची चिंता जी आहे ना, ही वाढलेली आहे, की आपल्याला जो जून महिन्याचा हप्ता आहे, हा नेमका आपल्या अकाउंटवर इथे कधी जमा होणार आहे. तर याची जी विचारणा आहे ना, ती आता लाडक्या बहिणी इथे करत आहे. तर आपल्याला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता या महिन्याच्या 10 ते 15 जून दरम्यान, जुलै दरम्यान लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. हो, ही एकदम खरी जी बातमी आहे ना, ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. 12 ते 15 जुलै दरम्यान जून महिन्याचा जो हप्ता आहे, तो हप्ता आपल्या अकाउंटवरती ती जमा होणार आहे. आता यासोबत नेमका जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता आपल्या अकाउंटवरती ती जमा होतो का? हे पाहणे इथे गरजेचं आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो हप्ता आहे ना, हप्ता लेट का होत आहे? तर यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. सध्या लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी आहे ना, ही सुरू आहे आणि त्या पडताळणीमुळे सर्व जे हप्ते आहे ना, हे लेट होत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन घ्यायचं नाहीये. हप्ते लेट होत आहे, परंतु जे हप्ते ना, ते व्यवस्थित तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होत आहे. लेट का होईना. त्यामुळे आता जो जून महिन्याचा हप्ता आहे, हा 12 ते 15 तारखेच्या दरम्यान इथे जमा होणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या कसून पडताळणी आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरलेल्या किंवा योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या अनेक अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर हप्ता वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. बघा, यामध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, की याची जी पडताळणी आहे ना, ही सुरू आहे आणि त्या पडताळणीमध्ये असं इथे करण्यात येत आहे, की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे, त्यांना या योजनेतून बाद करण्यात येते. ज्यानंतर सरकारी कर्मचारी असेल, तर त्यांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे. त्यामुळे आता कसून जी पडताळणी आहे ना, ही सुरू आहे आणि पडताळणी झाल्यानंतर जे हप्ते आहे ना, ते सर्वांना व्यवस्थित त्यांच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. कारण की एकदा सगळं झालं, की जे आहे ना, ते काय होतं, की सगळे जो आहे ना, तिथे बाजूला निघतात. म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना जो हप्ता आहे ना, तो इथे भेटतो आणि एकदा संख्या कमी झाली, की याचा खर्चसुद्धा कमी होतो आणि निधीसुद्धा व्यवस्थित इथे दिला जातो. त्यामुळे सध्या इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये. त्यानंतर यापूर्वी काही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा करण्यात आलेले होते. जसं की मार्च आणि एप्रिल हे 2 हप्ते आपल्याला सोबत देण्यात आलेले होते. त्यानंतर आपल्याला मे महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो आपल्याला स्पेशल देण्यात आलेला होता. त्यानंतर आता जून आणि जुलै हप्ता जो आहे ना, तो इथे आता एकत्रित जमा होतो का हे सुद्धा इथे पाहणे गरजेचं आहे. परंतु आपल्याला सध्या जून महिन्याचाच हप्ता जो आहे ना, तो इथे भेटणार आहे, अशी शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.